नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 11 मार्चची सर्वात मोठी बातमी. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते ते पैसे तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली आहे. बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहते तर ते पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मार्चचे पैसे, मार्चचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. त्यासोबतच 10 मार्च काल होता आणि महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प पण सादर झाला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी काय काय महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत त्या पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज 7 विभागात, बघा, आज 7 विभागांमध्ये 7 जिल्ह्यांमध्ये ह्या ठिकाणी जे पैसे ते जमा होणार आहेत. आता हे 7 जिल्हे कोणते ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. तुम्ही पण त्या जिल्ह्यात राहतात का? तुम्हाला पण त्या ठिकाणी आजच पैसे येणार आहेत का? जर तुम्हाला आलं नाही तर कसं समजेल ते पण तुम्हाला सांगणार आहे. सगळं काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. कोणत्या 7 जिल्ह्यात पैसे येणार आहेत ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यासोबतच पाहू शकता बघा, 1500 रुपये पण येणार आहेत आणि 2100 रुपये पण येणार आहेत. 1500 रुपये पण आणि 2100 रुपये पण. 1500 रुपये कोणत्या महिलांना, 2100 रुपये कोणत्या महिलांना ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना माझी विनंती राहील, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचली पाहिजे. अतिशय महत्त्वाची दमदार माहिती, जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रात सगळीकडे हा व्हिडिओ व्हायरल करायचा आहे. तर पाहू शकता बघा, 11 मार्चची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत. 11 मार्चची जबरदस्त अपडेट आहे. काय अपडेट आली आहे ती अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर पहा, संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न, असा सवाल उपस्थित झाला असतानाच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे मॅडम यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली. बघा, आत्ताची सर्वात मोठी घोषणा, आत्ताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे. सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी. बघा, अदितीजी तटकरेंनी लाडकी बहीण योजनेबाबत कोणती घोषणा केली तर अदितीजी तटकरे यांनी ट्विट करत म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये, बघा, फेब्रुवारीचे 1500 व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे. आणि आज 7 जिल्ह्यांमध्ये पैसे पण जमा झाले. ते 7 जिल्हे कोणते ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे. बघा, अजिबात काळजी करायची नाही असं सुद्धा या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. निश्चिंत राहायचे, तुम्हाला दोन्ही महिन्यांचा जो लाभ आहे दोन्ही महिन्यांचा लाभ मिळेल. बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फेब्रुवारीचे पण 1500 मिळतील आणि मार्चचे पण 1500 तुम्हाला मिळतील. फेब्रुवारीचे 1500 सर्वांना आलेले आहेत का? पटापट एक वेळेस सांगून टाका बरं, सर्वांना 1500 रुपये आलेले आहेत का? म्हणजेच तुम्हाला मार्चचे पण 1500 रुपये आता या ठिकाणी सुरू होणार आहे. आज 7 जिल्ह्यांमध्ये जमा झाले आहेत. आता हे कोणकोणते जिल्हे आहेत बघा. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सुरुवातीला या ठिकाणी पुण्यामध्ये आलेले आहेत पैसे, पुणे जिल्ह्यामध्ये. नंतर आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर, नंतर ठाणे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झाली. ज्या जिल्ह्यांमध्ये जास्तच्या याद्या आहेत, जास्तच्या महिलांची ज्या महिलांनी जास्त अर्ज केले आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सुरुवातीलाच पैसे टाकले जातात. म्हणजेच मार्चचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. बघा, हे जे काही पैसे ते कधीपर्यंत वाटप सुरू राहणार आहे तर या ठिकाणी सांगितलेली ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून, म्हणजेच काय तर उद्यापर्यंत तुम्हाला पैसे या ठिकाणी येऊन जातील. कारण उद्यापर्यंतच पैसे वाटप होणार आहेत, त्यानंतर पैसे वाटप बंद होऊन जाईल. 12 मार्चपर्यंत पैसे वाटप सुरूच राहणार आहे. त्यामुळे उद्यापर्यंत सर्वच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जे पैसे ते जमा होऊन जातील. आता मार्च महिन्याचे पैसे कोणकोणत्या महिलांना आलेले आहेत, ज्यांना आलेले आहेत त्यांनी आले होय लिहून पाठवा. आलेले आहेत
ज्यांना नाही आलेले त्यांनी नाही लिहून पाठवा, तुम्हाला लगेच पैसे पाठवले जातील. ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. आता बघा सर्वात मोठी जबरदस्त अपडेट 10 मार्च होता कालच अर्थसंकल्प सादर झालेला आहे. लाडक्या बहिणींसाठी काय काय आलेलं आहे अर्थसंकल्पात ते सगळं आपण आता या ठिकाणी पाहूया. अतिशय जबरदस्त अपडेट बघा. तर पहा जबरदस्त अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दिला जाणाऱ्या आर्थिक मानधनात वाढ करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून 2100 रुपये कधी वाढणार याची चर्चा होती. बघा 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी पटापट लिहून पाठवायचं आहे. 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा. बघा सर्वात अगोदर आपल्याला जर काही हवं असतं तर ते आपल्याला अगोदर मागावं लागतं तरच ते आपल्याला मिळतं आणि सरकारकडे आपल्याला मागणी ही लावून धरायची. 2100 रुपयाची मागणी लावून धरायची. बघा 2100 रुपयांच्या संदर्भात 10 मार्च काल होता. 2100 रुपये झालेत का तुमचे? नाही झालेले. पण 2100 रुपयांची आशा आपली मावली का? नाही. 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. कधी मिळतील, कसे मिळतील ते पण तुम्हाला पुढे सांगतोय. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारकडे मागणी लावून धरायची. सरकारकडे जोरदार मागणी त्या ठिकाणी तुम्ही लावून धरायची. 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. पुढे पाहता राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा केली जाईल असे राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून सांगण्यात आले. पण अजितदादा पवारांनी याबाबत घोषणा केली नाही. त्यामुळे 2100 रुपये नक्की कधीपासून मिळणार या प्रश्नाची चर्चा सुरू झाली. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाच अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर विचारण्यात आले. फडणवीसांनी सविस्तर उत्तर दिले. बघा माननीय मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थसंकल्पात 2100 रुपयांबद्दल घोषणा करण्यात येईल असे सांगितले होते, पण तशी घोषणा झाली नाही. 1500 रुपयेच मिळणार हे अर्थसंकल्पानंतर स्पष्ट झालंय. पण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधीपासून मिळणार? तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या ही आणि 2100 रुपये कधीपासून मिळणार याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, कुठलीही योजना तयार होते तेव्हा गृहीत एक असतं की 3.5 कोटी, 3 कोटी आणि साधारणतः 2,70,00,000 झाले तर तेवढे पैसे वाचतात. आपल्याला योजनेसाठी पैसे किती लागणार आहे ते वर्षभराने समजतं. मागच्या वर्षीच्या अंदाजाच्या आधारावर आम्ही पैसे ठेवलेले आहेत. उद्या योजनेचे पैसे वाढवायची गरज पडली तर वाढवता येतात, कुठलीही अडचण नाही आहे. आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे. पाहू शकता काय म्हटलेलं आहे. उद्या जर गरज पडली, पैसे वाढवायची गरज पडली तर वाढवता येतात, कुठलीही अडचण नाही आहे. म्हणजेच तुमचे 2100 रुपये होणारच आहे, पण तुम्हाला मागणी लावून धरायची. जोरदार मागणी तुमची असायला पाहिजे 2100 रुपयाच्या संदर्भात. पुढे पहा. अर्थसंकल्पाचे संतुलन ठेवायचे आहे. फडणवीस बघा 2100 रुपये कधीपासून देणार या प्रश्नाला उत्तर देताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, असं आहे की त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललं आहे. बघा शेवटी अर्थसंकल्पाचे संतुलन ठेवणे हे देखील महत्त्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची आहे. आता ट्रेंड आमच्याकडे चांगले आहेत. राष्ट्रीय स्तरावर 7% आहे. पण त्याचवेळी जर आपल्याला शाश्वत पद्धतीने आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल. 3% वर जाता येणार नाही. आता मागच्या वर्षी 2.9% झालं म्हणून आता 2.7% आणलेलं आहे अशी माहिती फडणवीसांनी दिलेली आहे. एप्रिल महिन्यात किती रुपये मिळणार? तर बघा एप्रिल महिन्यामध्ये 2100 रुपये मिळणार नाही. एप्रिल महिन्यामध्ये 1500 रुपयेच मिळतील. ज्यावेळी आम्ही घोषित करू, आम्ही लपून थोडी घोषित करणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये आणि त्या महिन्यांपासून देऊ असं स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच ज्यावेळेस घोषणा होईल त्यावेळेस त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल. त्यामुळे अजूनही तुमच्या 2100 रुपयांची आशा मावली नाही. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी मागणी जी ती सरकारकडे लावून धरायची. अशा पद्धतीची जोरदार दमदार अपडेट आपण पाहिलेली आहे. सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.